आणि आपण नेहमी पोर्नोग्राफीमध्ये पण बघतो हे पाश्चात्य देशामध्ये खूप कॉमन प्रक्रिया आहे। नेहमी काही ना काही आपण बदल आणण्याचा प्रयत्न करतो जस्ट फॉर द एन्जॉयमेंट, जस्ट फॉर द चेंज अँड जस्ट फॉर द गुड ऑर्गॅझम की ॲनल सेक्सबद्दल की ॲनल सेक्स करणं चांगलं आहे का नाही आहे, ओरल सेक्स, व्हॅजाइनल सेक्स आणि ॲनल सेक्स असं आपण समजतो। ॲनल सेक्समध्ये 2-3 गोष्टी असतात की प्रेग्नन्सीची भीती नसते। जबरदस्तीने जर तुम्ही फक्त पोर्नोग्राफी वगैरे बघून किंवा मित्राचं ऐकून किंवा कुठे काही ऐकून किंवा वाचून जर तुम्ही ॲनल सेक्स करायचा प्रयत्न करत असाल। नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्हाला सगळ्या लोकांना माहीत आहे की सेक्शुअल ॲक्टिव्हिटीचे किंवा समागमाचे 3-4 प्रकार असतात, ज्याला आपण ओरल सेक्स, व्हॅजाइनल सेक्स आणि ॲनल सेक्स असं आपण समजतो। आता आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया की ॲनल सेक्सबद्दल की ॲनल सेक्स करणं चांगलं आहे का नाही आहे, करायला पाहिजे का नाही पाहिजे, त्याविषयी आज आपण या व्हिडिओद्वारा सर्व प्रकारची सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करूया। मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश। ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी प्रॅक्टिस करत आहे। खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा। तर मित्रांनो, आजचा आपला विषय आहे खूपच इंटरेस्टिंग विषय आहे, तो आहे ॲनल सेक्सबद्दल, ज्याला आपण म्हणतो गुरुद्वाराद्वारा सेक्स केलेलं त्याला आपण म्हणतो ॲनल सेक्स। आता ॲनल सेक्स करणं चांगलं आहे का वाईट आहे, हाच मोठा प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर येतो। तर ॲनल सेक्स करणं केव्हा केव्हा चांगलं असतं, पण जर योग्य पद्धतीने आणि योग्य जर आपण पद्धतीने जर केलं तर ते ॲनल सेक्स हे योग्य आहे। केव्हा केव्हा चेंज म्हणून तुम्ही ॲनल सेक्स करू शकता, कारण की ॲनल सेक्समध्ये 2-3 गोष्टी असतात की प्रेग्नन्सीची भीती नसते। त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा आपल्या पार्टनरला मासिक पाळी वगैरे आली तेव्हा आपण ॲनल सेक्स करू शकतो, किंवा आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये नेहमी काही ना काही आपण बदल आणण्याचा प्रयत्न करतो जस्ट फॉर द एन्जॉयमेंट, जस्ट फॉर द चेंज अँड जस्ट फॉर द गुड ऑर्गॅझम आपण ॲनल सेक्सचा वापर केव्हा केव्हा आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच करून घेऊ शकतो। आजचे यंग मुलं मुली आहेत ते कॉमनली करतात, पण आफ्टर द एज ऑफ 40 जेव्हा तुमचं इरेक्शन जितकं हार्ड असायला पाहिजे तितकं हार्ड नसतं तेव्हा थोडीशी तुम्हाला डिफिकल्टी येऊ पण शकते। तर मित्रांनो, जेव्हा केव्हा तुम्ही ॲनल सेक्स करण्याचा विचार जर करत असाल तर तुम्हाला एक 4-5 गोष्टी नक्कीच लक्षात ठेवावं लागेल की ज्याप्रमाणे व्हॅजाइनल सेक्स करताना नॅचरल लुब्रिकंट असतं, कारण ती निसर्गाने तिथे सोय केलेली आहे, त्याप्रमाणे ॲनल सेक्समध्ये लुब्रिकंट अवेलेबल नसतं। ज्या व्हॅजाइनल वॉल असतात ह्या इलॅस्टिक वॉल असतात, म्हणजे कमी जास्त होतात, त्याच्यामुळं ती निसर्गाने दिलेली एक आपल्याला देणगी आहे। आणि ॲनल सेक्समध्ये जे वॉल असतात, ॲनलची वॉल असते ही थोडी हार्ड असते, त्याच्यामध्ये इलॅस्टिसिटी बिलकुल अजिबात नसते, म्हणून केव्हा केव्हा करताना तुम्हाला कट होऊ शकतं किंवा तिला पेन होऊ शकतं किंवा तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतं, म्हणून तुम्हाला काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे। तर मित्रांनो, जेव्हा केव्हा तुम्ही ॲनल सेक्सबद्दल विचार करता तेव्हा तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे महत्त्वाची आहे ती म्हणजे तुमच्या पार्टनरची कन्सर्ट। आता तुमची पार्टनर जर तयार असेल, तिची जर इच्छा असेल तरच तुम्ही ॲनल सेक्स करावा, नाहीतर जबरदस्तीने जर तुम्ही फक्त पोर्नोग्राफी वगैरे बघून किंवा मित्राचं ऐकून किंवा कुठे काही ऐकून किंवा वाचून जर तुम्ही ॲनल सेक्स करायचा प्रयत्न करत असाल तर ॲनल सेक्समुळं तुमच्या मिसेसच्या माइंडमध्ये परफॉर्मन्स अँझायटी डेव्हलप होऊ शकते आणि पुढच्या वेळेला तिला ह्या कृतीबद्दल खूप घृणा येऊ शकते आणि त्याच्यामुळं तिचं लैंगिक आयुष्य हे थोडंसं म्हणजे डॅमेज होऊ शकतं। तर तसं न करता पहिले तुमच्या पार्टनरची कन्सर्न घ्या। तुमची पार्टनर जर तयार असेल तर जसं मी तुम्हाला सांगितलं की इथं नॅचरल लुब्रिकेशन नसतं, निसर्गाने नॅचरल लुब्रिकेशन दिलेलं नाही आहे, कारण हे डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट आहे, तर त्यासाठी तुम्हाला कंपल्सरी लुब्रिकंट वापरणं अत्यंत गरजेचं असतं। दुसरी गोष्ट आणि तिसरी गोष्ट, जेव्हा केव्हा तुम्ही ॲनल सेक्स करसाल तेव्हा तुम्हाला कंपल्सरी कंडोम वापरण्याचा आम्ही सल्ला देतो, यासाठी की तिला पण काही कट नाही झालं पाहिजे, स्मूथली आत गेलं पाहिजे आणि तुम्हाला पण काही इन्फेक्शन व्हायला नाही पाहिजे, म्हणून आम्ही कंडोम वापरण्याचा सल्ला देतो। चौथी गोष्ट, जेव्हा केव्हा तुम्ही ॲनल सेक्स करता तर पहिल्याच दिवशी तुम्ही एकदम फोर्सफुली करण्याचा प्रयत्न करू नका, कारण की केव्हा केव्हा जेव्हा जेव्हा आपण ॲनल सेक्स करतो तेव्हा तेव्हा त्यांचं स्पिंटर अजून कॉन्ट्रॅक्ट होतं आणि ते आतमध्ये इंद्रियाला जाऊ देत नाही, आणि खूपच फोर्सफुली जर तुम्ही केलं तर तुमची
स्किन जी आहे समोरची ती इंजोर्ड होऊ शकते, ती फाटू शकते. म्हणून हळूहळू करा, एकदम पूर्ण टाकण्याचा प्रयत्न करू. 6वी गोष्ट, जेव्हा करसाल आणि तुम्हाला जर पार्टनरला जर पेन होत असेल आणि तिची जर नकार असेल तर त्यावेळेला तुम्ही स्टॉप व्हायला पाहिजे, तुम्ही पुढे जायला नाही पाहिजे. तर मित्रांनो, ॲनल सेक्स हे तुम्ही केव्हा एन्जॉयमेंटसाठी चांगल्या प्रकारे करू शकता. नक्कीच तुम्ही त्याचा अनुभव घेऊ शकता. पण जर आपल्या पार्टनरची कन्सर्न असेल, त्याला काही त्रास होत नसेल किंवा तुम्हाला काही त्रास होत नसेल तर नक्की तुम्ही करू शकता, एन्जॉय करू शकता. नक्कीच हे पण एक पद्धत आहे. जसं ओरल सेक्स आहे, वजानल सेक्स आहे, ॲनल सेक्स आहे, हे पूर्ण आपण कामसूत्रामध्ये पण बघतो. आपल्या कामसूत्रामध्ये पण लिहिलेलं आहे आणि आपण नेहमी पोर्नोग्राफीमध्ये पण बघतो. हे पाश्चात्य देशामध्ये खूप कॉमन प्रक्रिया आहे. पण जर तुम्हाला करायचं असेल आणि तुम्हाला दोघांची जर संमती असेल तर काहीच करायला हरकत नाही. धन्यवाद मित्रांनो.